आयज आमी प्रेस ब्रिफींग घेवपाक सोदताय कित्याक गेले ते सोमनाथ आमचे आमदारान व्हडले फॅनफेअर करून हांगा रिवर साला कडेन कितें उक्तावणें केलां. आतां ते बाबतींत आमचो दुसरे कलीग तुमकां सांगतले हे पोल्युशनाचें, हे क्लेनलीनसाचें, वेदर हे सारकें केलां ओ बेश्टे सम गिमिक्स बिकॉज ऑफ इलेक्शन. आमचो पॉल आतां तुमकां तेजे डिटेल सांगतलो. ओके, म्हाका दिसता पयल्या सुवातेर रिवर साल म्हणटात ते थोडेच एक उतरान हांव स्पश्ट करूंक सोदतां. वन्स अपॉन अ टायम रिवर साल वॉज अ लायफलायन ऑफ दीस सालसेत बेनावली कॉन्स्टिट्युएन्सी. एक टायमाक आमी न्हांवले, आमी नुस्तें खायलें, आमी ताजेर वाडले. पूण आयज हे रिवर सालाची परिस्थिती पळयत जाल्यार म्हाका दिसता रोणाक येता, दूख भोगता. आनी आमची न्यू जनरेशन वॉट दे आर लुकींग एज रिवर साल ते कितें म्हणून आयज पळयतात, दॅट इज इन अ पॅथेटीक स्टेट. हांव पळयतालो जेन्ना मडगांव येता तेन्ना आय लव रिवर साल म्हूण एक बरो बोर्ड मारला आमच्या MLAन. गूड, एक गार्डन कशें केलां. बट इज इट अ प्लास्टीक कॉस्मेटीक एपियरन्स? नाकार धरून मडगांव वयचें पडटा. दॅट मिन्स द स्टेट ऑफ दॅट रिवर इज डायींग. इट इज बिकम अ पॉयझन. हांव जेन्ना आम आदमी पार्टीक आशिल्लो तेन्ना आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ टेकिंग द ओथ. दिगंबर कामत आशिल्लो आमचो आमदार आशिल्लो, आनी हांव आनी आमचे कलीग आशिल्ले. आमी ओथ घेतिल्लो दॅट वी वील मेक शुअर दॅट विदीन द शॉर्ट स्पॅन वी वील क्लीन रिवर साल. आज कितें जाल्लें आसा? आज आनीक पॉयझन जाल्लें आसा. द पॉयझन हॅव इनक्रीज इन सच अ रॅपीड स्टेट तो तुमकां सोलोन उक्तें करून दाखयतलो. पूण कितें आयज ती सिवेज खुंयसून येता दॅट वी हॅव टू ट्रॅक. शिरोडा आमचे प्लांट आसा नावेली, आर दे डिस्चार्जिंग द सिवेज डिरेक्टली इनटू द रिवर साल? हाजेर कोण नदर मारिना. आज आमी आमचे आमदार, आमचे मिनिस्टर बोब मारतात एसेंब्लीत, हाजेर चर्चा जायना. हो तियात्र आमी पळयलो भाव भयणींनो. हांव कितें म्हणूंक सोदतां, द डेज अहेड आर डेंजरस. जरी तर आमकां बरें उदक मेळना पिवंक, जरी तर आमकां बरें नुस्तें, गोंयकारांक शीतकोडी बरी मेळना, इफ वी आर इटींग पॉयझन दॅट मिन्स वी हॅव टू लीव गोवा. आनी हो तियात्र जो करतात दॅट इज अ ड्रामा म्हूण आख्खे गोंयकारांक समजलेलें आसा. मागता MLA लागीं उपकार मागता, बी सिरियस. हे सिरियसनेस हाड. टेम्पररी मेजर्स आनी कितें ही भाशा बंद कर, पिशान काडपाचें लोकांक बंद कर. प्लीज एक्ट ऑन दीस. घाल प्रेशर. जायना जाल्यार घे सगल्यांक भागाक घे, कितें तरी करुया, बिकॉज वी आर डायींग. जरी तर हें ना, जरी तर उदक आनी जेवण ना जाल्यार जातलें कितें तें पळयात. आज आमचे ट्युरिस्ट, आमी पोट भरतात ट्युरिस्टांचेर. आज आमचे ट्युरिस्ट म्हणटात द वॉटर वीच वी वर स्विमींग फ्यू इयर्स बॅक, वी हॅव टू थिंक ट्वायस टू कम बॅक इन गोवा. जरी तर हे बंद जालें, ट्युरिजम बंद जालें, जाल्यार वॉट वी हॅव टू डू? हो तियात्र करपाचें सोडात, बंद करात एंड बी सिरियस वॉट यू आर डुईंग इट. इतलेंच म्हजें मागणें. सगळे कोस्टल पंचायत जे आहाय म्हणाले कॉन्स्टिट्युन्सी, पोल्युशन कंट्रोल बोर्डान आमकां हे पोल्युशन लेवल्स जे आहाय ते रिवर सालान तशेंच आमचे गोंयरांत हे हांकां सबमीट करून केल्ले आहा. सगळे पंचायत आयले आनी हे व्हॅल्यूज जे आसा हे एज पर नोव्हेंबर 2025. दिस इज द रिसंट टेस्ट दॅट दे हॅव डन. आनी हे जे व्हॅल्यूज जे तेमी रिपोर्ट केल्ले आहा इज व्हेरी अलार्मींग. आनी खरेंच म्हणल्यार इट इज एन एमर्जन्सी सिच्युएशन म्हणल्या भाशेन जाता. ते व्हॅल्यूज चोयल जाल्यार म्हाका दिसता इट इज एडवायजेबल नॉट टू कन्ज्यूम एनी फीश फ्रॉम रिवर साल. हे परिस्थिती आमी पावल्ले आसा. हांव तुमकां एक्सप्लेन करता, थोडेशे व्हॅल्यूज सांगता. MPN व्हॅल्यू जो आसा पर 100 ml ऑफ वॉटर
or then this is a parameter that they check to check for fecal E. coli. म्हणजे कॉलिफॉर्म जे आसा फिकल कॉलिफॉर्म जे आसा ते आमगेले संडासाचे उदक हे जे हितून न्हंयत सोडटा तेजेर सो म्हणटकच हारेबांद पयलो उलया हारेबांदाचेर जे ब्युटिफिकेशन जे जाल्लें आहा थिंगा सुपरफिशियल ब्युटिफिकेशन जे केल्लें आसा तेजेर उदकाचेर उलया मेन ट्रिटमेंट उदकाचेर जावपा लागलो सोल्युशन आमगे प्युरिफिकेशन ऑफ द वॉटर रिवरसालाचें म्हळ्यार थिंगा फ्लोटींग गार्डन केल्लें आहा बट स्वत आयकाय मोगार बाबा नॉर्मल व्हॅल्यूज ऑफ MPN म्हणटा ते 100 आसपा जाय आनीक खारेपान ते ब्रिजी पोंदार जो टेस्ट केल्लो आसा थिंगा फिकल हे तुगेले फिकल कॉलिफॉर्म जो व्हॅल्यू आसा तो जावन आसा 1700 100 is the normal value and 1700 is the MPN value under the bridge. आणि हे परिस्थितीक थिंगा नुस्तें कोणाच्यान खावपा जायना आणि इट कॅन बी व्हेरी हार्मफुल फॉर अस कित्याक जी बॅक्टेरिया आहा आणि तुगेले E. coli जी आसा ती नुस्त्या भितर वयतली आणि आम ते नुस्तें खाले जाल्यार ते आमकां माल पडों शकता हेच भाशेन आख्खी न्हंय आतां पोल्यूट जाल्या एक टायपा आहलें ओर्ली वॉज नॉट पोल्युटेड आयचो व्हॅल्यू सांगता ओर्ली जर तर गेल्लो जाल्यार 780 MPN आसा परत सांगता नॉर्मल व्हॅल्यू इज 100 सो 780 मिन्स कितले पुसा मायज 8 पुसा मायज जाले हे भाशेन ही आख्खी न्हंय आमगेली पाड पडली आसा बेतलांकूय तीच खबर व्हडले क्रिका कोलवा क्रिका गेले जाल्यार इट इज द सेम थिंग विच इज हॅपनिंग देर द व्हॅल्यूज आर व्हेरी व्हेरी हाय हांव फकत म्हणूंक सोदतां 5 वर्सां सोंपात आयलीं what are the concrete steps taken by the current MLA and the government आमकां सामकें इझी सोडलें आसा पॉलान सांगला ते भाशेन रिवर साल इज अ लायफलायन ऑफ सालसेत इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिवर फॉर अस म्हळ्यार इट इज कंप्लिटली निग्लेक्टेड एक स्टडी केल्ली आसा आमचे एकट्या प्रोफेशनल मनशान एक सायंटिस्टान आनी तेणें 200+ वॉटर पायपलायन डिस्चार्ज जातात रिवर सालान नोबडी इज लुकिंग इनटू दिस हे गार्डन केल्लें म्हणटकच प्रॉब्लम सॉल्व जावपाना वी वॉन्ट दीस पायप्स टू बी प्लग्ड फर्स्ट आयडेंटिफाय दीस pipes which are let into the river sal and plug them. I think 90% of our problem will be solved. आणि दुसरे म्हणल्यार म्हाका तरी दिसता की STP प्लांट जे आसा कोलवा ताजे ट्रिटेड पायपलायन तेमी कोलवा STP प्लांटा कडसून हारेबांदा सोडली आहा ऑलरेडी जायका प्लांट हारेबांदा STP आहा ते सोडाय अनट्रिटेड आणि तेय बी हांगा तेमी सोडपाचे तेंगे प्लॅन आहा ऑलरेडी स्टार्ट जाला हेजेर म्हाका दिसता ते STP प्लांट तेमी सुरू केल्ले आसा न्हू इट स्टार्टेड सो हेय बी हितून हिंगा न्हंयत सोडा ऑलरेडी इट इज पोल्युटेड एंड नाव दे आर गोइंग टू इवन पोल्यूट इट फर्दर इट विल रीच टू अ पॉइंट ऑफ नो रिटर्न काय दिसता सो मागणे आमचे MLAकूय माता उलो आनी तशेंच गव्हर्मेंटाक लागीं टेक दिस इश्यू सिरियसली अदरवायज वील हॅव टू टेक फ्युचर कोर्स ऑफ एक्शन Air, water and land are 3 essential factors for human life. Air is still good in Goa, so it's all okay. Look at the kind of agitations that we are doing around land. Water is another ingredient which is extremely important for human life, and we are doing nothing about it. We've already mentioned that River Sal is the lifeline of Sunset. My questions to the Honorable MLA are only on a couple of levels. My first question is, it was in your manifesto when you had come to power that it would be your primary responsibility to clean River Sal. We are hitting 2026, that's 4 years have passed, and it has taken you 4 years to say good morning to River Sal. So now you've woken up. And what is the point that you say? You say that I will clean River Sal and I will do 1 kilometer a year. My question on that is, how did you arrive at 1 kilometer per year? Do you have a research which says that it will take you that kind of time? Do you have a study which says how many pipes are dirtying the water there? On what basis are you saying that? So this is another election gimmick that you're now coming up to include in your manifesto the next year, saying that I will use this for the next 5 years as my primary responsibility. I treat it as treating Goans or people in your constituency as fools. I think please stop treating us as fools. Many of us are educated, we just choose to ignore. Please do not wait for the day that things go up above head level. My only request is,
please treat your voters, please treat your constituency as something of your own and act on it before it's too late. Another example I want to give is हांगा आमी सुकयल्यान बेनावली वयता आसतना रिवर सालाकोडे नॅशाच्या आयल्यान वाकेर आहा थिंगा नेट मारलेले लोक गार्बेज उडयताय म्हणून बट ते नेटाची आज परिस्थिती पळयल्यार ते नेट न्हंयत पडटा सो काम कॉमेर्स केल्लें म्हणून ना तेजे मेंटेनन्स वॉट इज द मेंटेनन्स ऑफ दॅट ते कोण पळयतलो ते आतां नेट ओवर ते न्हंयत पडला सो इज दीस द वर्क वी आर डुईंग नॉट इवन 4 years नेट पडटा हे मातशें आमचे MLA मातशें दोळे उगत करपाचो डेली ट्रॅवल जाता तशी आनी पळोवपा जाय वॉट टायप ऑफ वर्क ही हॅज डन. म्हाका दिसता आतां टायम येयला वेर वी हॅव टू एक्ट एक्चुअली ऑन द ग्रावंड युअर एक्शन शूड स्पीक लावडर दॅन युअर वर्ड्स. म्हजी 2 उतरां आमच्या MLAक कित्याक हांव जाणा आमचो MLA जायतो उलयता पूण ग्रावंड लेवल तेजें काम सामकें भोव थोडें जें आमी ब्युटिफिकेशन रिवर सालाक पळयता पळोवपाक एकदम बरें दिसता पूण तो धाकटो असो कुडको इलो असो स्ट्रेच मागीर फुडें कितें मागीर फाटल्यान कितें हें मातशें पळोवंक जाय. आमी आतां इलेक्टेड मेंबर्स आमकां लोकां फुडें जेन्ना आमकां लॉस दिसता रावपाक पूण आमकां एज अ इलेक्टेड मेंबर्स ऑफ बेनावली आमकां रिस्पेक्ट दिनात पूण आमकां 2-3 म्हयने जाले हांव इलेक्ट जाल्यार हांव एक्चुअली सांगपा म्हळ्यार आय हॅव एप्रोच टू द कन्सर्न डिपार्टमेंट WRD आनी आमच्या मिनिस्टराक देखून हांवें इन्फॉर्म केला वचोन लायक टू क्लीन द व्हडले थोडे वेज दे इट इज बीन बेनावली तें क्लीन करपाक कित्याक ती इतलें वेजिटेशन जाल्लें आसा वयर तें क्लीन करून आमचें पळोवपाक इतलें हें दिसता कित्याक पावसान तें आख्खें बोरोन उदक हें जायना फॉलो जायना फ्लो जायना सो तेजेर आमचे निशेध मारपाक जाय आनी तेजें आमचें म्हाका दिसता आमी WRD आमचे मिनिस्टराक हाडून तें दाखोवंक जाय. म्हाका आदार जाय कित्याक म्हणजे नेग्लेजन जायना पूण आमचो MLA फकत आपूण वन मॅन शो जावपाक सोदता. इट इज नॉट पॉसिबल. वी हॅव टू एक्ट आनी नाजाल्यार आमच्यान एकठांय येवन वावरूंक जाय हे आमचें गांव सांबाळटा जाल्यार एकल्याच्यान म्हणपाक जायना ना आमकां सगळींक जाय. बेनावली पंचायत आसा आमची वार्का पंचायत आसा ओर्लीम कार्मोना काविलोसनी आमच्यांनी सगळ्यान एकठांय येवन आमच्यान वावर करून आमची न्हंय जी आख्खी पोल्यूट जाल्ली आसा ती आमच्यांनी बरे भाशेन साफ करून जे कितें स्वेज भायर येता ते आमच्यांनी ते खूंय येता कशें येता ते आमी पळोवंक जाय.